नमस्कार सर्व इयत्ता 10वी मधील विद्यार्थ्यांचं रमेश उमाटेज सायन्स फॉर स्टुडंट या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तुमच्या 10वीच्या परीक्षा चालू आहेत आणि मला खात्री आहे आत्तापर्यंत ज्या पेपर झालेले आहेत ते अतिशय सोपे गेलेले आहेत आणि मुळातच पेपर सोपे होते. तर आज आपण तुमच्या समोर एक खास व्हिडिओ घेऊन येत आहे. तो म्हणजे इयत्ता 10वीचा मॅथ्स पार्ट फर्स्ट, त्याला आपण अल्जेब्रा म्हणायचो, तो पेपर 24 तारखेला होणार आहे. तर तुमचा अभ्यास झालेलाच आहे, त्यामुळं घाबरण्याचं काहीच नाही कारण. पण आज मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येत आहे. तुमचा वर्षभर अभ्यास झालेला आहे खरं, पण खरंच पेपर कसं लिहायचं त्याचं मॉडेल आन्सर पेपर तुमच्या समोर घेऊन येतोय मी. SSC बोर्ड सॅम्पल पेपर फॉर प्रॅक्टिस पर्पज ओनली, फक्त हे सरावासाठी म्हणून आहे. याच्यात काही प्रश्न असतील ते पेपरला कदाचित येऊ शकतील, पण तो योगायोग समजावा. सो आपण या टॉपिकमध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये नेमका हाऊ टू राईट द आन्सर, आणि यासाठी विशेष करून मी बोर्ड क्वेश्चन पेपर जसा असतो तो क्वेश्चन पेपरच वापरलेला आहे, जेणेकरून त्यामध्ये तुमचा फॉन्ट, अक्षर, स्टेप्स कसे येतात त्याला फार महत्व आहे. कारण उत्तर लिहित असताना स्टेप्सला तितकंच महत्वाचं आहे जेवढं तुमच्या उत्तराला. तर मला वाटत असतं मी सगळं बरोबर लिहिलेलं आहे, पण मध्ये काय स्टेप्स वगळले असतील तर प्रत्येक स्टेप्सला मार्क असतात. असं रॅन्डमली किंवा फुल्ली मार्क 3 पैकी 3, 4 पैकी 4 न देता अर्धे अर्धे, हाफ 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 असे मार्क तुम्हाला मिळत असतात. त्यासाठी पेपर कसं लिहायचा तर आपण सुरुवात करतोय. आणि इथं या पेपरमध्ये क्वेश्चन विथ आन्सर मी दाखवलेला आहे, आपण पाहणारच आहे. तर सायन्स सब्जेक्ट मॅथ्स फर्स्ट, हाऊ टू राईट आन्सर पेपर, आयडियल आन्सर मॉडेल पेपर आहे. तर पहा तुमच्या समोर ओपन होतोय आता. सी हिअर. तर तुमच्या समोर पहिला प्रश्न दाखवलेला आहे इथं. तर मित्रांनो, क्वेश्चन नंबर फर्स्ट ए, सॉल्व द मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, राईट द ऑप्शन्स नंबर ओनली. त्या ऑप्शनचा नंबर आपल्याला लिहायचा असतो. इथं तुम्हाला या पेपरमध्ये क्वेश्चन सुद्धा मी दिलेला आहे, पण जेव्हा तुम्ही आन्सर लिहाल, आन्सर लिहित असताना क्वेश्चन लिहायची गरज नाही. फक्त इथं क्वेश्चन आणि आन्सर हे दोन्ही दिसावं या पर्पजने मी क्वेश्चनचा आन्सर खाली लिहिलेला आहे. पण तुम्ही जेव्हा पेपर लिहिता अशाच पद्धतीचा जो पेपर असतो तुमचा आन्सर पेपर, तर तिथे तुम्हाला फक्त पहा तिथं दिसतंय तुम्हाला क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, सॉल्व द मल्टिपल चॉईस क्वेश्चन, ऑप्शन्स नंबर ओनली तुम्हाला लिहायचा आहे. तो काही लिहायची गरज नाही, नंबर तुम्ही 1 टाकायचा असतो. तर मी नंबर 2 पहा, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज क्वाड्रॅटिक. आणि मुळातच मित्रांनो घाबरून जाऊ नका, पेपर अतिशय सोपा असतो. मराठी आणि इंग्रजी आता जे 2 पेपर झालेले आहेत ते अतिशय सोप्या पद्धतीचे काढलेले आहेत. त्यामुळे गणिताचा सुद्धा पेपर, सायन्सचा सुद्धा पेपर अतिशय सोपा असणार आहे. फक्त तुम्हाला वाचन करण्याची गरज आहे. अजून वेळ आहे तुम्हाला, तुम्ही जास्तीत जास्त वाचा, सोडवा गणित, निश्चितच तुम्हाला यश मिळणार आहे. तर पहा क्वेश्चन नंबर 2 मध्ये ऑप्शन क्रमांक बी. क्वेश्चन नंबर 2 पाहताय, विच ऑफ द फॉलोइंग इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्ही पहा, ऑब्झर्वेशन केल्यानंतर लक्षात येतं ए बी सी डी मध्ये ज्याचं पॉवर, ज्या व्हेरिएबलचं पॉवर 2 आहे तो क्वाड्रॅटिक आहे, म्हणून ऑप्शन बी आहे. फक्त बी ठेवलेलं आहे. इथं तुम्हाला मला उत्तर कसे येतात हे दाखवायचा विषय नाहीये, उत्तर कसं लिहायचे मला सांगायचं आहे. तर तुम्ही फक्त आन्सर 2 नंबर टाकायचा आणि त्याच्यासमोर बी लिहायचा आहे. नंबर 3 पाहिल्यानंतर इन अन अरिथमेटिक प्रोग्रेशन 2 4 6 8 कॉमन डिफरन्स इज, डिफरन्स किती आहे तर 4 - 2 2 असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी. सी लिहिले फक्त मी, त्या आन्सर सुद्धा लिहिलेलं नाही 2 म्हणून, तर अजिबात गरज नाही. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन कॅन नॉट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी. तर खालीलपैकी कुठला प्रोबॅबिलिटी नाही आहे. 0.66 1.5 0.15 0.7. मित्रांनो, प्रोबॅबिलिटी ही नेहमी 0 ते 1 बिटवीन असते, 0 ते 1 च्या दरम्यान असते. आणि इथे मात्र 1.5 जो आहे तो 1 पेक्षा जास्त आहे, म्हणून ऑप्शन काय आहे तर बी आहे, दॅट इज द आन्सर. अशा रीतीने क्वेश्चन नंबर फर्स्ट ए झाल्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड बी कडे, ए कडे जातोय आता. सेकंड बी, क्वेश्चन नंबर फर्स्ट बी कडे जातोय. तर पहा तुमच्या समोर इथे 4 परत आहे, त्यालाही कुठल्याही प्रकारचे ऑप्शन्स नसतात. 1 मार्काला प्रश्न विचारला जातो. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स, 4 मार्काला 4 प्रश्न असतात. अतिशय छोटे सोपे प्रश्न असतात. तर पहिला प्रश्न पहा, नंबर 1, राईट अ सॅम्पल स्पेस व्हेन अ डाय इज थ्रोन. एक डाय थ्रोन केला तर त्याचे सॅम्पल स्पेस 6 असतात, म्हणून S इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. जर अजून पुढचं आपल्याला विचारायचं असेल तर N ऑफ S तर 6 लिहिणार आहे. नंबर 2 पहा, शो द कंडिशन युजिंग व्हेरिएबल ऍक्शन बाय 2 नंबर्स डिफर बाय 3. तर 2 संख्यांची फरक जो आहे तो 3 आहे. लेट ग्रेटर नंबर बी x माना, स्मॉलर नंबर बी y माना. त्यांचा डिफरन्स 3 आहे, म्हणून x - y इज इक्वल टू 3 हे त्याचा आन्सर असणार आहे. नंबर 3 विचार केला,
राईट द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म काय आहे त्याचा? एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 आहे. त्या फॉर्म मध्ये लिहायला गेल्यानंतर त्याचं उत्तर काय येत आहे? एम स्क्वेअर मायनस 6m प्लस 0 इज इक्वल टू 9. एम स्क्वेअर मायनस 6m मायनस 9 इज इक्वल टू 0 हे त्याचं उत्तर येणार आहे. एम स्क्वेअर मायनस 6m मायनस 9 इज इक्वल टू 0 इज द करेक्ट ऑप्शन. आन्सर त्याचा असणार आहे. चौथा पहा, फॉर द इक्वेशन 4x प्लस 5 इज इक्वल टू 20 फाइंड y व्हेन x इज इक्वल टू 0. इथं आपल्याला काय करायचं? x ची व्हॅल्यू 0 ठेवायची आहे दिलेल्या इक्वेशन मध्ये. तर बघा काय होईल? 4 इंटू 0 प्लस 5y इज इक्वल टू 0. सो 5y इज इक्वल टू 20 राहतं. y इज इक्वल टू 20/5 केला तर उत्तर त्याचं 4 येणार आहे. असे उत्तर तुम्हाला सुटसुटीत लिहायचं आहे. अशाच पद्धतीचं लिहिला तर तुम्हाला 40 पैकी 40 निश्चितच गुण पडणार आहे. तर हा क्वेश्चन नंबर फर्स्ट बी झाला. आता क्वेश्चन नंबर सेकंड ए कडे जातो, जे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहेत. पहा तुमच्या समोर आता क्वेश्चन नंबर सेकंड ए, कंप्लीट द ऍक्टिव्हिटी. एकूण तुम्हाला 3 ऍक्टिव्हिटी देतात, 2 सोडवायचे असतात, 4 गुणांसाठी आहे. पहिला प्रश्न 8 गुणांसाठी झाला, दुसरा प्रश्न हा 12 गुणांसाठी असतो. क्वेश्चन नंबर 2A किती? 4 गुणांसाठी. क्वेश्चन नंबर 2B मात्र 8 गुणांसाठी आहे, ते आपण पाहणार आहे. तर ऍक्टिव्हिटी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे आणि त्याचा आन्सर परत रिपीट दाखवलेला आहे. तर ऍक्टिव्हिटी काय पहा, 4x स्क्वेअर मायनस 5x प्लस 3 इज इक्वल टू 0 असेल, ए इज इक्वल टू 4 आहे, बी इज इक्वल टू क्वेश्चन डॅश डॅश आहे, सी बरोबर आहे. तर तुम्हाला हे सगळे जे व्हॅल्यू आहे ते टाकायचे. एकूण 4 ठिकाणी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स दिलेले ते आपण सोडवतोय. पहा खालच्या बाजूला आन्सर म्हणून दाखवले तुम्हाला 4x स्क्वेअर मायनस 5x प्लस 3 इज इक्वल टू 0. वेअर ए इज इक्वल टू 4, बी ची व्हॅल्यू बघा ब्रॅकेटमध्ये दाखवले -5, सी इज इक्वल टू 3. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू -5 ब्रॅकेट स्क्वेअर -4 4 ही व्हॅल्यू आपल्याला टाकायची होती इंटू 4 इंटू 3. 5चा वर्ग 25 आहे, तो ब्रॅकेटमध्ये दाखवलाय. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, त्यातलाच आता सेकंड क्वेश्चन तुमच्या समोर आहे, आता डिस्प्ले होतोय. फॉर ए अँड एपी इफ T1 इज इक्वल टू 1 असेल आणि TN ची व्हॅल्यू 149 असेल तर एशन काढायचं आहे. ऍक्टिव्हिटी आहे, तो ऍक्टिव्हिटी आपण परत सोडवतो. खाली तिथे जे 4 ब्रॅकेट आहे ते 4 ब्रॅकेट आपल्याला सोडवायचे आहेत. पाहायचं काय आहेत. फॉर एन एपी टी इज इक्वल टू 1, TN इज इक्वल टू 149, SN काढायचं आहे. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे SNचा, SN इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट T1 प्लस TN. जेव्हा फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म दिलेला असेल तेव्हा हा फॉर्म्युला वापरला जातो. सो n/2 पहिल्या ब्रॅकेटमध्ये चौकटमध्ये 1 ठेवले, दुसऱ्यामध्ये 149 व्हॅल्यू ठेवलं, त्यांचे एडिशन केलं 158 येतं आणि ते तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये आलं आणि त्या 150 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर तुमचा आन्सर येणार आहे n इंटू 75. सो SN ची व्हॅल्यू किती आहे? n इंटू 75. आपल्याला n ची व्हॅल्यू माहित नाही म्हणून n जसा आहे तसंच राहणार आहे. सो एवढंच त्यांनी दिलेलं होतं, आपण पूर्ण केलं. प्रत्येकाला अर्धा गुण आहे. तिसरा प्रश्नाकडे जातोय आपण. पहा क्वेश्चन नंबर सेकंड ए मधील तिसरा प्रश्न. इफ 1 रोल इज डाय, एक डाय आपण उडवला, प्रोबॅबिलिटी काढायचं आहे. तर त्याचं प्रोबॅबिलिटी काय आहे? नंबर ऑन द अप्पर फेस इज प्राईम. वरचा जो नंबर येणार तो प्राईम असला पाहिजे. हे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, त्याचा आन्सर आपण इथं खाली अशा पद्धतीने सोडवतोय. पहा, लेट इव्हेंट ए नंबर ऑन द अप्पर फेस इज प्राईम. ऍक्टिव्हिटी पहा काय आहे. यस दिलेला आहे 1 2 3 4 5 6, n ऑफ s 6 आहे. इव्हेंट ए प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस इज 6. ए इज इक्वल टू काय येणार आहे? प्राईम नंबर किती आहे? तर 1 2 3 आणि 5 असे 3 प्राईम नंबर आहेत. 2 3 आणि 5 तर तुमच्या समोर दिसत आहे. तिथे प्राईम नंबर आपण त्यात ठेवतोय. एकूण त्याची संख्या किती आहे? तर 3 आहे. सो पी ऑफ ए इज इक्वल टू n ऑफ ए आपण n ऑफ एस फॉर्म्युला लिहिला तर त्याची व्हॅल्यू 3 ठेवलं. 3/6 भाग घातल्यानंतर तुमचं उत्तर आहे 1/2. सो पी ऑफ ए इज इक्वल टू 1/2 इज द करेक्ट आन्सर. अशा रीतीने प्रश्न सेकंड ए मध्ये 3 प्रश्न झालेले आहेत. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर सेकंड बी मध्ये जातोय. इथे तुम्हाला एकूण 5 पैकी 4 प्रश्न सोडवायचे असतात. क्वेश्चन नंबर सेकंड बी मध्ये 8 गुणांसाठी हा प्रश्न असतो आणि नवीन प्रश्न नवीन पानावर लिहायचा आहे तुम्हाला. तर आता पहिला प्रश्न बघा. देर आर 30 कार्ड्स इन अ बॉक्स, each bearing one of numbers 1 to 30. One card is drawn at random from the box. Find the probability that event the card drawn shown is multiple of 5. 1 ते 30 संख्या असलेला एक कार्ड आहे. तर 130 म्हणूया. सॅम्पल स्पेस 1 2 3 4 5 डॅश डॅश 30. n ऑफ s 30 आहे. हे काय इव्हेंट काय आहे? तर मल्टिपल ऑफ 5. 5च्या पटीतील संख्या शोधायची आहे. 5 10 15 20 25 30. व्हॅल्यू टाकला आपण. टोटल किती? 6 आहे ते. म्हणून पी ऑफ ए इज इक्वल टू n ऑफ ए अपॉन n ऑफ एस. सो 6/30. सो 6 1 जा 6 6 5 जा. सो पी ऑफ इज इक्वल टू 1/5 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. तर इथं मुद्दा काय आहे? तर पेपर लिहिताना कसा लिहिला पाहिजे, स्टेप्स कसे लिहिले पाहिजे, त्यामुळे तुमचे मार्क अजिबात जाणार नाही. 40 पैकी 40 तुम्हाला मार्क पडण्याची शक्यता असते. त्यातला दुसरा प्रश्न पहा. फॉर द इक्वेशन a + 2b इज इक्वल टू 7 फाइंड a when b इज इक्वल टू 4. म्हणजेच ए काढायचं आहे, बी ची व्हॅल्यू 4 ठेवल्यानंतर.
तर पहा a + 2b = 0 7 इक्वेशन आहे. पुट b इन अबो इक्वेशन. त्याची व्हॅल्यू आपण ठेवलं a + 2 × 4 = 7. सो 4 × 2 8 होतोय. 8 हे 7 मधून मायनस करा तर तुमचं उत्तर येतं a = -1. सो a = -1 हे तुमचं उत्तर आहे 2 मार्कांसाठी. त्यातला तिसरा प्रश्नाकडे जातो आपण. तिसरा प्रश्न तुमच्या समोर दिसतोय इथं. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. सो 3p² + 8p + 5 = 0. 5 आणि 3 यांचे फॅक्टर्स काय येणार तर परत तेच आहेत, कारण त्यांची बेरीज 8 आहे, गुणाकार परत तेवढाच आहे. लिहिताना आपण काय केलंय पाहिजे, 5 आणि 3, 3 ला अगोदर लिहिलंय, 5 ला नंतर लिहिलंय. का लिहिलंय? कारण की 3p² आणि 3p कॉमन काढता येईल म्हणून आपण ऍडजस्टमेंट केलेले. सो 3p² + 3p + 5p + 5 = 0. 3p कॉमन काढला, p + 1 शिल्लक आहे. सेकंड ब्रॅकेट मध्ये 5 कॉमन काढला, परत p + 1 शिल्लक राहतो. इन फर्स्ट ब्रॅकेट p + 1, इन सेकंड ब्रॅकेट 3p + 5 = 0. सो p = -1 आणि p = -5/3. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्याचे व्हॅल्यू ब्रॅकेट व्यवस्थित करत चला, नक्कीच तुम्हाला चांगले गुण मिळतील. चौथा प्रश्न पाहतो आपण क्वेश्चन नंबर 2 बी मध्ये. फाइंड a and d for an AP 1 4 7 10. अतिशय सोपा प्रश्न आहे. पहा उत्तर कसं लिहिलेलं आहे. 1 4 7 10 इज एन AP. फर्स्ट टर्म ए दिलेला आहे 1, मग झालं, पहिल्याच उत्तर 1 मार्क मिळाला. कॉमन डिफरन्स कसं काढायचं असतं? d t2 - t1. सो t2 - t1 काढायला गेलो तर 4 - 1 त्याचं उत्तर आहे 3. सो d = 3. दिस इज द कॉमन डिफरन्स. अशा रीतीने 2 मार्क मिळाले. आणि ह्याचा शेवटचा प्रश्न पाहतोय आपण आता. इफ 52x + 65y = 183 and 65x + 52y = 168, फाइंड x + y. हा प्रश्न सोडवताना मुलं फार गोंधळ करतात. x वेगळं y वेगळं काढायचं, ते फार लांबलचक प्रश्न सोडवतात. इथे अशी गरज नाही आहे. पहा, त्यांना 2 नंबर टाकले आपण. ऍडिंग करायचं दोघांचं. ऍड केल्यानंतर 117x + 117y = 351 येतंय. 117 कॉमन काढा. टेकिंग 117 कॉमन, x + y = 3 तुम्हाला उत्तर मिळालं. अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवतात. आता त्यानंतर आपण जातोय क्वेश्चन नंबर 3. परत ऍक्टिव्हिटीवर आहे आधारित. क्वेश्चन नंबर 3 मध्ये पाहिल्यानंतर एकच प्रश्न सोडवायचा 2 पैकी. 3 गुणांसाठी हा प्रश्न असतो. तर एकूण क्वेश्चन नंबर 3 हा 3 आणि 6 9 गुणांसाठी आहे. 8 पहिला प्रश्न, सेकंड प्रश्न 12 मार्कांसाठी, क्वेश्चन नंबर 3 9 गुणांसाठी आपण पाहतोय. हा ऍक्टिव्हिटी आहे, आपण इथंच दाखवलेला आहे. हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स आर डिव्हिजिबल 5. 2 डिजिट नंबर्स डिव्हिजिबल 5 to 10 15 20 डॅश 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 अशा पद्धतीने. हिअर डी कॉमन डिफरन्स 5 आहे. सो सिक्वेन्स ऑफ एन एपी. ए ची व्हॅल्यू पहिला डिजिट कोण आहे? 2 डिजिट म्हणजे 10, कॉमन डिफरन्स डी, आणि 2 डिजिट लास्ट नंबर डेफिनेटली 95 असणार आहे. किती संख्या हे येणार आहे तर n = काढायचं आहे. वी हॅव द फॉर्म्युला. ऍक्टिव्हिटीज त्यांनीच दिलेलं असतं, फक्त आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायचे. तर पहिला जो ब्रॅकेट दिसतोय तुम्हाला त्यामध्ये डी टाकलेला आहे. tn = a + n - 1 ब्रॅकेट त्यांनी डॅश दिला होता, आपण तिथे डी टाकलं, कॉमन डिफरन्स. पुढचं ब्रॅकेट फक्त tn चीच व्हॅल्यू त्यांनी विचारली होती, तिथं 95 ठेवलं. 95 = 10 + n - 1 × 5. आता इथं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये 85 का झाला तर त्या 95 मधून 10 मायनस केला त्याने, म्हणून 85 राहिला. इकडे n - 5 × 5 राहिला. आता पुढच्या ब्रॅकेटमध्ये काय केलंय, 85 ला 5 ने डिवाइड केलं, उत्तर त्याचं 17 आलं. n - 1 आला, म्हणून आता 1 इकडे ऍड केला तर 7 + 17 + 1 किती येतो? 18 येतो. देअरफॉर n = 18. सो देर आर 18 टर्म्स 2 डिजिट नंबर्स डिव्हिजिबल बाय 5. तर 10 ते 95 दरम्यान अशा 18 संख्या आहेत की त्या 2 डिजिट आहेत आणि त्यांना 5 ने भाग जातो, आपल्याला प्रूव्ह करता येतं. आणि खाली शब्दात उत्तर लिहिणं गरजेचं आहे किंवा अपेक्षित असतं. तर क्वेश्चन नंबर 3A झाल्यानंतर दुसरा प्रश्न बघतोय आता. तो एक ग्राफवर डिपेंड आहे. ग्राफ काढायचं नाही आहे, फक्त एक चार्ट दिलेला आहे. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ. 3x - 2 = 18. किती सिस्टमॅटिक लिहिलंय पहा. पहिल्यांदा चार्ट काढायचा, व्हॅल्यू टाकायच्या. एकाची व्हॅल्यू x 0 ठेवले, त्यांनी दिलेले व्हॅल्यू घेतले, आपण 0 ठेवले, 4 ठेवले आणि 2 ठेवलेलं आहे. हे जे दिलेले आहे त्याच्यावरनं y ची व्हॅल्यू मिळाला. x = 0 ठेवल्यानंतर y = -9, x = 4 असेल तर y = -3, x = 2 असेल तर y = -6 ह्या व्हॅल्यू आपण ठेवलेल्या आहेत. प्रत्येकाला अर्धा मार्क आहेत. अशा रीतीने तुम्हाला 6 म्हणजे 6 ब्रॅकेटमुळे 3 मार्क मिळतील. तर याच्यावर कदाचित तुम्हाला ग्राफ सुद्धा विचारला जाईल 4 मार्काला, नसेल तर चार्टच असेल. अशा पद्धतीने चार्ट तुम्हाला काढायचा असतो. तुम्हाला जर कॅल्क्युलेशन नाही केला, कॅल्क्युलेशन न करता व्हॅल्यू पुटअप करता आले तरी तुम्ही करू शकता, पण व्यवस्थित दिसावं, मार्क आपल्याला पैकी मिळावे अशी अपेक्षा असेल तर त्याची कॅल्क्युलेशन सुद्धा तिथं दाखवायचा प्रयत्न करा. हा झाला क्वेश्चन नंबर 3A. आता क्वेश्चन नंबर 3B आपण पाहतोय.
क्वेश्चन नंबर 3B मध्ये एकूण 3 मार्कांसाठी 2 प्रश्न सोडवायचे असतात 6 गुणांसाठी. तर पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. Ajay is younger than Vijay by 3 years. The sum of their ages is 25 years. What is the age of Ajay? पहा, लेट अजय एज आपण x मानलं, मग विजयचं y मानलं. 11 आणि 14 असे उत्तर येतात. आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 3B मधला दुसरा प्रश्न सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड सगळ्यांना माहित आहे. त्याचमध्ये तुम्हाला b² - 4ac व्हॅल्यू काढायची असते. तर इथं कम्पेअर करायचं आहे. कम्पेअर केल्यानंतर a, b आणि c ची व्हॅल्यू ठेवलेले आहे. b² - 4ac व्यवस्थित काढायचं आहे. ते 56 आलेलं आहे. त्यानंतर पुढं त्याचंच काय करायचं आहे, युझिंग फॉर्म्युला मेथड x इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस अंडररूट b² - 4ac अपॉन 2a त्या व्हॅल्यू टाकत गेल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळणार आहे. 2 व्हॅल्यू मिळणार एक्सच्या 2 प्लस ऑर मायनस अंडररूट 14/5 म्हणून त्याचे 2 व्हॅल्यू आहेत. 2 प्लस रूट 14/5 और 2 मायनस रूट 14/5 आर द सोल्युशन. अशा रीतीने दुसरा प्रश्न आहे. म्हणजे पेपर कसा लिहायचा सांगतोय, बाकीचे सगळे डिटेलमध्ये सांगायची गरज नाही तेवढं. त्यातला तिसरा प्रश्न तुमच्या समोर आहे. 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. एक कॉइन आणि एक डाय सायमल्टेनियसली थ्रो केला तर त्याचे 2 इव्हेंट काढायचे आहेत. इव्हेंट ए काय आहे, टू गेट टेल अँड इव्हन नंबर, टू गेट हेड अँड ऑड नंबर. तर पहा तुमच्या समोर एस काढायचा आहे, एन ऑफ एस काढायचा आहे, 12 येतो. पहिला इव्हेंट तुम्हाला टेल अँड इव्हन नंबर म्हणल्यानंतर T2, T4, T6 तर T3/12 1/4 येतो. हेड अँड ऑड नंबर म्हणल्यानंतर H1, H3, H5 आहे. N ऑफ बी 3 आहे. परत त्याचं सुद्धा उत्तर P ऑफ बी बरोबर 3/1/4. अशा रीतीने तुम्हाला क्वेश्चन नंबर 3B संपलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 पाहतोय आपण, जो महत्वाचा प्रश्न आहे, टफ असतो. 4 गुणांसाठी 2 प्रश्न विचारले जातात, 8 गुण आहेत. तर पहिला प्रश्न बघा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, मोस्ट फेमस. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स ऑन AP330028 काढायचा आहे. तर S55 SN फॉर्म्युला वापरा, कॅल्क्युलेशन करा. तुम्हाला इथे 60 = A + 27D मिळतं. नंबर 1 टाका. TN चा फॉर्म्युला वापरा. TN मध्ये तुम्हाला A + 27D बरोबर T28 मिळतं आणि A + 27D ची व्हॅल्यू 60 वर आपण काढल्यामुळं T28 ची किंमत तुम्हाला 60 येते. हे मी डिटेलमध्ये नाही सांगत, पण तुम्ही पाहू शकता. तुम्हाला उत्तर येते, पण लिहायचं कसं याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. तर इथं त्यातला दुसरा प्रश्न पहा. अ 2 डिजिट नंबर इज फॉर्म्ड 0, 1, 2, 3, 4. रिपिटेशन इज अलाउड. तर त्याचे 3 प्रश्नांची उत्तर द्यायचे. रिपिटेशन अलाउड म्हटल्यानंतर काळजीपूर्वक सोडवायचं आहे. एन ऑफ एस म्हणजे सॅम्पल स्पेस 16 येतात. त्यातला पहिला इव्हेंट प्राईम नंबर आहे, त्याचं उत्तर 3/8 आहे. दुसरा इव्हेंट मल्टिपल 4 आहे, 4च्या पटीतील संख्या, त्याचं पण उत्तर 3/8 आहे. आणि मल्टिपल ऑफ 11 4 आहे, त्याचं 1/4 आहे, त्याचं उत्तर आहे. प्रत्येकाला ब्रॅकेट करत चला. चेक करणारा सहज सोडवता, म्हणजे ते चेक करता येतं आणि तुम्हाला चांगले मार्क मिळवू शकतात. तिसरा प्रश्न तुमच्या समोर दिसतोय. आता फक्त मी पुढे जात जाईन. सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5, सम ऑफ रूट इज 35. तर हे तुम्हाला नीट सोडवायचं. किती छान पद्धतीने सोडवलेल्या पहा, वेळ मी देतो. त्या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. A + B AQ + BQ 35 युझिंग अल्जेब्राइक फॉर्म्युला महत्वाचा आहे. व्हॅल्यू टाका. अल्फा * बीटा तुम्हाला मिळतो. प्रोडक्ट ऑफ रूट मिळतो 6, कारण की सम ऑफ रूट आपल्याकडे होता. तर तुमच्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय, x² - (अल्फा + बीटा + अल्फा * बीटा). व्हॅल्यू टाका. द गिव्हन इक्वेशन इज x² - 5x + c = 0. हे तुमच्या समोर लक्षात येतं. अशा रीतीने हा प्रश्न झाल्यानंतर शेवटचा प्रश्न जो क्रिएटिव्ह असतो, पण यावर्षी क्रिएटिव्ह बाहेर येण्याची शक्यता कमीच आहे, तरी पण हा क्रिएटिव्हच आहे. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन इन 1. 3 मार्काला शेवटचा प्रश्न असतो. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट अन ऑर्डिनरी एअर हॅज 53 संडे. एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. मग प्रत्येक दिवस 52 वेळा येतो. एक दिवस शिल्लक राहतो. मग एक दिवस शिल्लक राहतो, त्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची. यस बरोबर. तो दिवस कुठलाही असू शकतो ना, संडे टू सॅटरडे, म्हणून सॅम्पल स्पेस 7 येतात. मग फक्त संडेच असण्याची शक्यता 1/7 हे त्याचं उत्तर आहे. तर नीट पहा मित्रांनो. त्यानंतर त्यातला शेवटचा प्रश्न आहे. इफ वन ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेला आहे x² - kx - 15 = 0, देन फाइंड व्हॅल्यू ऑफ k. -3 व्हॅल्यू आपण टाका. व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. एका खाली एक k ची व्हॅल्यू तुम्हाला 2 मिळते. हे सगळं विथ ऑप्शन्स मी सगळं सोडवलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला इथं मुख्य हेतू हा आहे, तुमचा अभ्यास झालेला आहे. हाऊ टू राईट द इक्वेशन, हाऊ टू राईट द ऑल थिंग्स स्टेप बाय स्टेप फार महत्व आहे. नक्कीच तुम्हाला 40 पैकी 40 मार्क मिळतील याची अपेक्षा बाळगतो आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक म्हणतो. धन्यवाद. थँक्यू.